आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. 2022 या नूतन वर्षाच्या पहिल्या रविवारी प्रभुवारी भक्ती करण्याची सुंदर संधी प्रभुदेव बापाने आपणास दिली, याबद्दल त्याचा आभार मानूया. होय प्रभुदेव बापा, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा आम्ही देत आहोत. तुझ्या नावाला आम्ही उंचावित आहोत. पवित्र देव बापा, तुझ्या कृपेने, तुझ्या दयेनेच आम्ही 2022 या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि परमेश्वर देव बापा, या 2022 मध्ये आम्ही असताना पवित्र देव बापा, हा प्रभुवार, पवित्र वार, तुझी भक्ती करण्याचा दिवस प्रभू, तुझ्या मंदिरामध्ये येऊन भक्ती करण्याची संधी तू आज आम्हास दिली, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकासोबत राहिला. सर्व कार्यक्रमांमध्ये आणि सर्व गोष्टींमध्ये येण्या जाण्यामध्ये तू आमचं सहाय्य झालास. आभार मानतो प्रभू आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी एक वार पुन्हा आम्ही तुझ्या समोर येत असताना, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याकरिता एकत्र येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझ्या समक्षतेमध्ये आजची ही भक्ती तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही आठवण करीत आहोत प्रभू आमच्या त्या प्रियजनांची, जे आज दुखणाईत आहेत, बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत प्रभू, अशा प्रत्येकावरती तू दया कर. तुझे हात त्यांच्यावरती तू ठेव आणि त्यांना आरोग्य दे. जे मार्गात आहेत त्यांना सुखरूप तू घेऊन ये प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, आज वर पुन्हा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये सर्व प्रकारच्या आनंदाने, आशीर्वादाने तू आम्हास तृप्त कर. तुझे आभार मानून जी सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. थकवा आहे की गेला? आमच्यासाठी कालच या नवीन वर्षाकरिता वचन आलेलं आहे की ते दमणार नाहीत आणि थकणार नाहीत. आणि म्हणून या संपूर्ण वर्षभरामध्ये मोठ्या आनंदाने, उत्साहाने
प्रभुदेव बापाची भक्ती करीत, त्याची आराधना करीत या वर्षामध्ये आपण पुढे जाणार आहोत. भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. उपासना संगीतातून 423 नंबरचं गीत भक्तीची वेळ आपण सर्वजण मिळून गाऊया. भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. ज्या प्रभूची भक्ती तुम्ही आणि मी करतो त्या प्रभूचं नाव हे गोड अशा प्रकारचं नाव आहे. आणि म्हणून नारायण वामन टिळक म्हणतात, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. उपासना संगीतातून 45 नंबरचं एक गीत यावेळेस आपण गाऊया. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. किती गोड किती रे गोड नाम तव
कोमटी मूर्ती वसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो गेली, ती उभीच माझ्या पुढे असो गेली. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, तू प्रेम मूर्त, तू प्रेम प्रेम तू देवा, तू प्रेम मूर्त, तू प्रेम प्रेम तू देवा. प्रभु रूपायेशी धरून येशू नावा, प्रभु रूपायेशी धरून येशू नावा. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन मना एक वासना तुझ्या सहजावे, मन मना एक वासना तुझ्या सहजावे. ते आयुरे थले तुझेच देवावे, ते आयुरे थले तुझेच देवावे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज सिस्टर मुजमुले आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. सर्वांना सलाम. स्तोत्र संहिता 20. विजयासाठी प्रार्थना. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उंचपदी प्रस्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव, सियोनीतून तो तुला आधार देव. तो तुझ्या सर्व अन्नपर्णाचे स्मरण ठेव, तुझे होमार्पण त्याला मान्य हो. तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेऊ. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारितो, हे मला आता कळून आले. तो आपल्या उजव्या हाताच्या उदार प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्याची बडाई मारितात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर यांच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत, आम्ही तर उठून ताठ उभे आहो. हे परमेश्वरा तारण कर, आम्ही धावा करीतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. परमेश्वर या वचनावर भरपूर आशीर्वाद. स्तोत्र संहिता 20, ज्यामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे दावीद राजा हा विजयासाठी प्रार्थना करीत आहे. या स्तोत्रामध्ये विजय प्राप्तीची एक गुरुकिल्ली किंवा एक फार सुंदर अशा प्रकारचं उदाहरण आम्हाला पाहायला भेटतं. एक सुंदर मार्गदर्शन विजय प्राप्तीसाठी या स्तोत्रामध्ये आहे. आम्हा प्रत्येकाला माहिती की दावीद राजाच्या जीवनामध्ये मोठमोठे विजय त्याने संपादन केलेले आहेत. मोठे राजे असतील, मोठे योद्धे असतील, कठीण प्रसंग असतील, या सगळ्यांमध्ये दावीद राजाने मोठमोठे विजय प्राप्त केले. आणि ह्या विजय प्राप्तीचं कारण काय त्याच्या जीवनामध्ये या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. कोणी रथांची तर कोणी घोड्यांची बढाई मारितात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करीतो.
आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करीतो. विजय प्राप्तीसाठी ज्या प्रकारे दावीद राजा परमेश्वरावरती अवलंबून आहे, त्या प्रकारे जर तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये प्रत्येक कार्याकरिता, प्रत्येक कामाकरिता, प्रत्येक योजनेकरिता जर आम्ही परमेश्वरावरती अवलंबून आहोत, जर त्याच्या नावाने, जर त्याच्या सहाय्याने, जर त्याच्या आधाराने जर आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे जातो, तर निश्चित विजय हा तुमचा आणि माझा आहे. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस दाविदाच्या समोर गल्ल्यात उभा राहतो, योद्धा आहे, शस्त्र आहे, परंतु दावीद म्हणतो की परमेश्वर देव ह्याच्या नावाने. आणि आम्हाला माहिती आहे की किती मोठा विजय दाविदाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. हा एकच नाही, तर दाविदाने केलेले जे युद्ध आहेत त्यामध्ये तुम्ही पहा, तो पहिल्याने परमेश्वराला विचारतो, परमेश्वराची मर्जी संपादन करतो आणि त्याचा परिणाम विजय प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटते. आणि या ठिकाणी या 2022 याच्या पहिल्या रविवारी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे परमेश्वर देवबापाचं वचन आहे. परमेश्वराच्या सहाय्याने, परमेश्वराच्या आधाराने, परमेश्वराच्या नावामध्ये या संपूर्ण वर्षभरामध्ये आम्हा प्रत्येकासाठी मोठा विजय त्या ठिकाणी आहे. परमेश्वर देवबाप आपल्या सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो. देवबापाची स्तुती करूया आनंदाने, उल्हासाने. प्रभूला सर्व गौरव आपण देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आज पुन्हा एक वार काही गीतांच्या द्वारे प्रभू देवबापाला सर्व स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. खरोखर आपण आनंदित आहोत की हे नवीन वर्ष प्रभूने आपल्या जीवनात दिला आहे आणि हा सुंदर दिवस, हा प्रभुवार त्याने आपल्या आयुष्यात जोडला. वर्षाचा पहिला रविवार त्याने आपल्या आयुष्यात जोडला, यासाठी आपण त्याची स्तुती करूया. एक गीत आपण यावेळेस गाऊ, उपासना संगीतातून 7 नंबरचं गीत, प्रभू तव नाम सुवंदित गावे. उपासना संगीत 7 नंबरचं गीत आहे, प्रभू तव नाम सुवंदित गावे. आपण सर्वजण मिळून गाऊ. प्रभू तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मध्य पतित मी वंदुनी तुझला, मध्य पतित मी वंदुनी तुझला. मी चिरकाल जगावे, मी चिरकाल प्रभु तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे.
पतित मर्त्य पतित वंदुनी तुझला मर्त्य पतित वंदुनी तुझला मी चिरकाल जगावे मी चिरकाल जगावे प्रभु खरोखर किती सुंदर गीत आहे. मर्त्य पतित मी वंदुनी तुझला मी चिरकाल जगावे. खरोखर आपल्याला माहीत आहे की आपलं आयुष्य गवतासारखं आहे, पण त्या देवाच्या कृपेने आपण जगतो आणि त्याच्या कृपेनेच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे आणि आपण चिरकाल जगणार आहोत. यावेळेस आणखीन एक गीत आपण गाऊया. उपासना संगीतातून 290 नंबरचं गीत, तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा क्षणभर विरह नसावा. उपासना संगीतातून 290 नंबरचं गीत. तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा, तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा क्षणभर विरह नसावा, क्षणभर विरह नसावा, तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा, तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, देह विभो हा माझा, ओढेही मग स्वर्गच जीवा, ओढेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा. मिळोत षड्रस अनेकाया कंदमुळे मस प्रभुराया. मिळोत षड्रस अनेकाया कंदमुळे मस प्रभुराया. तुझवळी मसना, तुझवळी मसना. अमृतानुभव समजतो बाबा, अमृतानुभव समजतो बाबा. तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शैया, किंवा प्रस्तर खंडन
वामन टिळक म्हणतात, तव सहवास घडावा प्रभू रे, क्षणभर विरह नसावा. एक क्षण देखील प्रभू तू माझ्यापासून दूर राहू नको असे ते म्हणतात. आणि आज आपण देखील हेच म्हणू की प्रभू या संपूर्ण वर्षामध्ये एक क्षण देखील तू आमच्यापासून दूर राहू नको, तू सदैव आमच्याजवळ राहा. यावेळेस आपण एक हिंदी गीत गाऊ. आपण हे गाण्याचा प्रयत्न करू. एक आपल्यासाठी नवीन गीत असेल, आपण प्रयत्न करू टाळ्या वाजवत आपण हे गाण्याचा प्रयत्न करू. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. ओ ओ ओ ओ ओ मेरी निराशाओं में मेरी आशा बना दो, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दो, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, तेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आणि पुन्हा एक वार हे गीत आपण जोरात टाळ्या वाजून गाऊया. पहिलं कडवं आपण याचं गाऊया. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दो. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दो, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु. मेरी निराशाओं में मेरी आशा बना दो,
यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया. आपलं सर्व लक्ष आपण त्याच्याकडे लावू. खरोखर मागील वर्षामध्ये सर्व क्षणामध्ये तो आपल्या संगती होता. आपल्या निराशेमध्ये, आपल्या दुःखामध्ये, सर्व गोष्टींमध्ये तो नेहमी आपल्या संगती राहील. त्याने कधीही आपल्याला सोडलं नाही, कधीही टाकलं नाही, कारण तो विश्वास योग्य आहे. तो एकमात्र विश्वास योग्य परमेश्वर आहे. त्याला आपण आज म्हणूया की प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे. प्रभू, प्रत्येक क्षणाला आम्हाला तुझी गरज आहे. तुझ्याशिवाय आम्ही एक पाऊल देखील टाकू शकत नाही. आपण त्याला म्हणू की या जीवनामध्ये प्रभू मला तुझी गरज आहे. हे गीत आपण गाऊ, मेरे जीवन में प्रभू तेरी ज़रूरत है. सर्वजण मिळून गाऊ. मेरे जीवन में तेरी यीशु ज़रूरत है. भटकूं तो मैं कहाँ जाऊँ, घेरा तूने तो है. दर्शन मांगो पल पल तेरे, नम्र इस दिल से. भटकूं तो मैं कहाँ जाऊँ, घेरा तूने जो है. दर्शन मांगो पल पल तेरे, नम्र इस दिल से.
हो प्रभू, आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला केवळ तुझी गरज आहे बाप्पा. हो बाप्पा, तुला सोडून आम्ही कुठे जाऊ दे बाप्पा. तुझ्याशिवाय आमचं कोण आहे बाप्पा. तूच आमचं सहाय्य आहे बाप्पा. तूच आमच्यावर अगाध प्रेम करणार आहे. आम्ही तुझी स्तुती करतो बाप्पा, तुझे आभार मानतो बाप्पा. हो देवप्पा, या वर्षात आम्ही प्रार्थना करतो देवप्पा की तुझ्या वचनातून तू आम्हाला शिकव देवप्पा. कारण देवप्पा तू शिकवणार नाही देवप्पा तर आम्हाला काही समजणार नाही देवप्पा. तू आम्हाला शिकव देवप्पा. तू आमची मदत कर देवप्पा. आम्ही किती जरी देवप्पा भटकलो देवप्पा, किती जरी तुझ्या मार्गाच्या बाहेर गेलो देवप्पा, तरी देवप्पा आमचा हात धरून पुन्हा आम्हाला वापस आणणारा तू आमचा मेंढपाळ आहे देवप्पा. यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो देवप्पा. हो देवप्पा, मागील सर्व वर्षामध्ये ज्या चुका आम्ही केल्या देवप्पा त्या आम्ही आठवतो देवप्पा. त्या सर्वांची तू आम्हाला क्षमा कर. आणि देवप्पा, जसा तू आहे देवप्पा, जसा तुझा स्वभाव आहे देवप्पा, तसं तू आम्हाला बनव देवप्पा. आणि या वर्षामध्ये तू आम्हाला अधिक उत्तम कर देवप्पा. तुझ्यासारखं तू आम्हाला बनव. तू आम्हाला आकार दे ही प्रार्थना करतो देवप्पा. देवप्पा, आम्ही प्रत्येकजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो देवप्पा. आम्ही प्रार्थना करतो देवप्पा या मंडळीकरिता देवप्पा. तुझ्या प्रत्येक प्रिय लेकराकरिता हे वर्ष विशेष आशीर्वादाचं कर देवप्पा. हो देवप्पा, संकट जरी येतील देवप्पा, पण जेव्हा तू आमच्या संगती आहे देवप्पा, तेव्हा देवप्पा आमची नाव डुबणारच नाही देवप्पा. आम्हाला माहीत आहे देवप्पा. हो देवप्पा, कारण जेव्हा तू आमच्या नाव येत आहे देवप्पा, आमचे नाव डुबणारच नाही देवप्पा. आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातात सोपवतो देवप्पा. जे आजारी असतील त्यांना उत्तम आरोग्य या वर्षात तू पुरव देवप्पा. देवप्पा, ज्यांचे अनेक संकल्प असतील देवप्पा, तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या योजनेनुसार ते तू पूर्ण कर. आणि आम्ही हीच विनंती करतो देवप्पा की तुझीच इच्छा देवप्पा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये या वर्षाकरिता पूर्ण व्हावी. कारण की ती इच्छा देवप्पा सर्वोत्तम आहे देवप्पा. आमची प्रत्येक इच्छा देवप्पा ही नष्ट व्हावी देवप्पा. देवप्पा, ते सर्व विफल व्हावे देवप्पा आमची इच्छा, आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी ही विनंती करतो देवप्पा. येणारा संदेश आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवतो देवप्पा. जी सर्व देवप्पा स्टडी या वर्षामध्ये आम्ही करणार आहे ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो. तू आम्हाला शिकव देवप्पा. आणि बाळकसाहेबांचं विशेष सहाय्य कर देवप्पा. त्यांचं मार्गदर्शक हो, त्यांची ओझे वाहा देवप्पा. पुढील संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातात सोपवतो. तुझ्या नावाला उंच आणि उंच करतो देवप्पा. आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपलं लक्ष आपण प्रभुदेव बापाच्या वचनांकडे लावणार आहोत. दोन संदर्भ या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकातून मी वाचत आहे. एक वचन अध्याय 2 मधून आणि 2 वचने 3ऱ्या अध्यायामधून. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 17. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 17. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. अध्याय 3 वचन 6 आणि 7. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत आणि तुझ्या वचनांचा अभ्यास आम्ही करत असताना, त्यावर मनन आम्ही करत असताना तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. प्रभू पवित्र देव बापा, तुझ्या वचनाचं जे ज्ञान आहे
जो प्रकाश आहे, ज्याद्वारे आमचं जीवन सामर्थ्यशाली बनतं, ते काम तू या दिवसांमध्ये आम्हा प्रत्येकाच्या जीवनात कर. आम्ही त्याकरिता स्वतःला तुझ्या अधीन करून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपल्याला पाठ असणारी आणि आपल्या परिचयाची अशी ही 2 वचने या ठिकाणी आहेत आणि या वचनांमधून जो मुख्य विषय आपल्या समोर येतो तो विषय पाप अशा प्रकारचा आहे. पापासंबंधाने या 2ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये आणि 3रा अध्याय 6 आणि 7 या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. एका ठिकाणी एक आज्ञा आम्हाला दिसून येते आणि त्या आज्ञेचा भंग करण्याद्वारे पाप हे पुढच्या वचनांमध्ये आम्हाला दिसून येतं. उत्पत्तीचं पुस्तक ह्याकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो त्याच्या नावावरूनच आम्हाला हे दिसून येतं की ज्या ठिकाणी सुरुवात आणि प्रारंभ आहे. मुळात ज्यावेळेस आम्ही हिब्रू भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की मूळ म्हणजे ज्या ठिकाणाहून सुरुवात आहे, उगम आहे, या अर्थाने हा शब्द या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आणि आम्हाला माहिती आहे की उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना आम्हाला सर्व गोष्टींचा प्रारंभ त्या ठिकाणाहून दिसून येईल. पृथ्वी असेल, सृष्टी असेल, मनुष्य असेल, पाप असेल, देवाने कशा प्रकारे मनुष्याची निवड केली, देवाबरोबर मनुष्याचं चालणं, वागणं, या सगळ्या गोष्टीविषयीचं ज्ञान किंवा मार्गदर्शन किंवा सुरुवात आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटते. आता उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना प्रामुख्याने 2 भागांमध्ये आम्हाला हा अभ्यास करता येतो. एकंदर 50 अध्याय आहेत. या 50 अध्यायांचे 2 कालखंड आम्हाला करता येतात आणि पहिला कालखंड जो आहे तो अध्याय 1 ते 11 पर्यंतचा आहे, ज्यामध्ये आम्हाला आदामाचा जो कालखंड आहे तो त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि मग ह्या 11 अध्यायांमध्ये आम्हाला उत्पत्ती, मनुष्याची निर्मिती, पाप आणि त्यामध्ये पहिला खून, पहिला वध जो आहे, नोहा, त्याचं तारू, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आम्हाला पहिल्या 11 अध्यायांमध्ये पाहायला भेटतात. 12 ते 50 अध्याय जे आहेत हा एक दुसरा कालखंड आहे. याला कुलाधिपतींचा कालखंड आम्हाला म्हणता येईल. कुलाधिपती म्हणजे देवाने ज्या लोकांची निवड केली त्यांचे मूळ पुरुष आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि आम्हाला माहिती आहे की उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अब्राहमाला देवाने पाचारण केलं, त्याला बोलावलं. जो इस्रायल लोकांचा मूळ पुरुष आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि मग या अब्राहमापासून इसाहाक आणि मग चालली पुढे ती जी संख्या आहे, याकोब, एसाव, याकोबाचे पुत्र, आणि मग 50व्या अध्यायापर्यंत हा कुलाधिपतींचा कालखंड म्हणून आम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. सर्व जे मूळ पुरुष त्या ठिकाणी आहे ते आम्हाला या ठिकाणी त्यांचा अभ्यास आम्हाला करता येईल. पवित्र शास्त्रामधून मानवी इतिहासाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि आज जो विषय आमच्या समोर आहे एक अतिशय महत्त्वाची घटना किंवा एक फार महत्त्वाचा भाग मानवी इतिहासाचा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो आणि तो म्हणजे पाप. त्या ठिकाणी एदेन बागेमध्ये मनुष्याने देवाची आज्ञा मोडली आणि पाप त्याने केलं, ज्याचा परिणाम आम्हाला माहित आहे.
ज्याचा परिणाम मनुष्य देवापासून दूर गेला, ज्याचा परिणाम प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्ग सोडून या जगामध्ये यावं लागलं. आणि म्हणून मी म्हणतो की मानवी इतिहासामधील एक अतिशय महत्वाची घटना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. जगामध्ये याविषयीचं ज्ञान नाही, जगाला याविषयीची कदाचित माहिती नाही. ज्यांना अजूनही ज्यांच्यावरती देवाची कृपा झाली नाही किंवा ज्यांनी अजूनही त्याला ओळखलेलं नाही त्यांना हे माहीत नाही. परंतु ज्या तुम्हावर आणि माझ्यावर देवाने कृपा केली, ज्या तुम्हाला आणि मला देवाने निवडून घेतलेलं आहे, त्या तुम्हाला आणि मला माहीत असायला पाहिजे की मानवी इतिहासामध्ये सुरुवातीला ती जी घटना त्या ठिकाणी झाली, जे मोठं पाप त्या ठिकाणी झालं, त्याचा परिणाम आजही मानवी जीवनामध्ये आम्हाला दिसून येतो. आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या पापाचा परिणाम त्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतो. कल्पना करा, जर ते पाप घडलं नसतं तर. एक सहज कल्पना करून पहा. आम्हाला माहिती आहे की देवाने आपल्या सर्व ज्ञानामधून आधीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल ही योजना होती. परंतु एक कल्पना करून पहा की जर ते पाप घडलं नसतं तर आज जग कसं असतं, ही पृथ्वी कशी असती. जर ते पाप घडलं नसतं तर आजही ज्या प्रकारे देव आदामाबरोबर हवेबरोबर बोलत होता, येत होता, त्यांच्याबरोबर तो फिरत होता, आज तुमच्या आणि माझ्या बरोबर देखील तो असता. जर ते पाप घडलं नसतं तर. जर ते पाप घडलं नसतं तर आज जे कष्टाचं जीवन आम्हाला पाहायला भेटतं, जे श्रम आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतात, ते नसते. आदाम काम करत होता परंतु त्याचा घाम गळत नव्हता. आज जर जगात पाप नसतं तर आमच्याही जीवनामध्ये आज आम्हाला देखील देवाच्या त्या समक्षतेचा अनुभव आमच्याही जीवनामध्ये असतात. जर पाप घडलं नसतं तर पापाचा परिणाम हा फार भयानक अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहायचं आहे. आम्हाला माहिती आहे की देवाची ती समक्षता जी आदाम हवेने पृथ्वीवरती अनुभवली, तुम्ही आणि मी देखील अनुभवणार आहोत. अनुभवणार की नाही आहे ना. आम्ही स्वर्गामध्ये ती समक्षता अनुभवणार आहोत. जे सुख पापाच्या अगोदर आदाम हवेला या जगामध्ये प्राप्त होत होतं, त्या सुखाचा अनुभव तुम्हाला आणि मला देखील स्वर्गामध्ये आहे. आज आम्हाला ते शक्य आहे काय? आज आम्हाला ते शक्य आहे काय? देवाची ती समक्षता किंवा कष्ट करूनही, श्रम करूनही थकवा नाही, श्रम करूनही अशांतता, अस्थिरता, दुःख, निराशा नाही. आज आम्हाला त्याचा अनुभव घेता येईल काय? आहे, शक्य आहे. कोणाला शक्य आहे? जे प्रभू सहवासामध्ये राहतात. जे 290 नंबरचं गीत उपासना संगीतामधून आपण म्हटलं, एकदा घरी गेल्यानंतर परत ते गीत वाचून काढा. आम्हाला गाता जरी नाही आलं तरी चालेल, परंतु त्या शब्दाचे गीत तुम्ही पहा. प्रभू तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाची ही समक्षता आहे, त्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांना ही गोष्ट शक्य आहे, त्यांना ही गोष्ट शक्य आहे. आणि आम्ही या जगामध्ये देखील त्या सुखाचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. आणि म्हणून आज पाप या विषयाकडे आम्ही पाहत असताना, पापासंबंधाने आम्ही विचार करीत असताना, पापाचं बळ व पापाकरिता कारणीभूत कोण याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पापाचं बळ आणि पापाकरिता कारणीभूत कोण याकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस पापाचं बळ याकडं आम्ही बघतो, काय आहे पापाचं बळ? कोणाला सांगता येईल? काय आहे पापाचं बळ?
प्रभूची आज्ञा मोडणे मरण तर पापाचा परिणाम आहे, परंतु पापाचं बळ काय आहे? कशामुळं पाप संजीवित झालं? कशामुळं पाप ते संजीवित झालं? पाप संजीवित झालं आणि म्हणून आपण मृत झालो. नियमशास्त्र, देवाची आज्ञा हे पापाचं बळ आहे. नियमशास्त्र आणि देवाची आज्ञा हे पापाचं बळ आहे. कारण नियमशास्त्राद्वारे मला पापाची जाणीव झाली. जर नियमशास्त्र नसतं, जर आज्ञा नसती, तर मला पापाची जाणीव झाली नसती. आणि याविषयी पौल आणखीन स्पष्टपणे लिहितो. रोमकरासच्या पत्रामध्ये अध्याय 7 वाचूया आपण ती वचने. रोमकरास पत्र याचा अध्याय 7 आणि वचन 7 पासून पुढं मी काही वचने तुमच्यासाठी वाचत आहे, ज्या ठिकाणी पौल जो आहे नियमशास्त्र आणि पाप याविषयी तो सांगतो आणि म्हणतो, तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप कधीच नाही. तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रा वाचून कशानेच झाली नसती. काय म्हणतो तो? पापाची ओळख मला नियमशास्त्रा वाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. पापाने संधी साधून या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता. कारण नियमशास्त्रा वाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्र विरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावायचा, तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसविले व तिच्या योगे मला ठार केले. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र आहेत, यथा न्याय व उत्तम आहे. तर मग जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? कधीच नाही. पाप ते पापच दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे ते माझ्या ठाई मरण घडविणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पाप पराकाष्ठेचे पापिष्ट व्हावे म्हणून असे झाले. त्या ठिकाणी पौल आम्हाला फार स्पष्ट रीतीने सांगतो की जर नियमशास्त्र नसतं, जर आज्ञा नसती, तर मला पापाची जाणीव झाली नसती. पापाने काय केलं? आज्ञेचा, नियमशास्त्र याद्वारे संधी साधून मला फसविले. आम्हाला माहिती आहे की पहिलं पाप हवेने त्या एदेन बागेमध्ये जे केलं आदाम हवेने, त्या ठिकाणी सापाने त्यांना फसवलं, भुरळ त्यांना घातली, मनुष्य फसविल्या गेला. परंतु बळ काय आहे? पापाचं बळ नियमशास्त्र आणि आज्ञा आम्हाला पाहायला भेटतात. आम्हाला माहिती आहे की पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणे होय. जर आज्ञाच नसती तर पाप असतं का? म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की पापाचं बळ जे आहे ते नियमशास्त्र आहे. मग आज्ञा आणि नियमशास्त्र हे चुकीचे आहेत काय? पौल म्हणतो कधीच नाही. ते यथायोग्य आहे, ते पवित्र आहे, ते न्यायी आहेत. ते कशासाठी आहे? कारण त्याद्वारे पाप हे पराकाष्ठेचे पापिष्ट दिसावे म्हणून ते त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणे होय. मग ती कोणतीही असो, ती कोणतीही आज्ञा असो. कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये असं म्हणणार की मी सर्व आज्ञांचं पालन करतो, परंतु एक आज्ञा, एक व्यसन, एक पाप, एक गोष्ट.
प्रियांनो, ती एक आज्ञा, ती एक गोष्ट देखील आमच्या जीवनामध्ये पाप अशा प्रकारची आहे आणि पापाचा परिणाम मरण अशा प्रकारचा आहे. आम्ही 9 आज्ञा पाळत आलो, एक आज्ञा मोडतो म्हणजे त्या 9 आज्ञांचं पालन केल्यामुळं आम्हाला कुठंतरी काहीतरी सूट मिळेल असं नाही. आज्ञा मोडणे पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणे, मग ती छोटी असो किंवा ती मोठी असो, ती कोणतीही असो, त्याचा परिणाम पाप, त्याचा परिणाम मरण अशा प्रकारचा आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एक श्रीमंत तरुण पाहायला भेटतो, जो प्रभूला विचारतो की सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी मी काय करायला पाहिजे. प्रभू त्याच्याकडे निरखून पाहतो, त्याच्यावरती प्रेम करतो, कारण तो आज्ञा पालन करणार आहे. प्रभू म्हणतो की तुला आज्ञा ठाऊकच आहे. तो म्हणतो की मी ते पाळत आलेलो आहे, मी सर्व आज्ञा पाळत आलेलो आहे. पण तरी तो त्या ठिकाणाहून निराश आणि खिन्न होऊन जातो. एक आज्ञा त्याने त्या ठिकाणी मोडली. तो काय म्हणतो की मी सर्व आज्ञा पाळत आलेलो आहे. कोणाला सांगता येईल की ती एक आज्ञा कोणती आहे जी त्याने मोडली? कोण सांगेल? धनाचा लोभ. आणखीन स्पष्ट करूया आपण त्याला. आणखीन कोण सांगेल अजून स्पष्ट उत्तर? त्या श्रीमंत तरुणाला आज्ञा प्राप्त झाली होती की तुझ्याकडचं सर्व गोरगरिबास दे आणि माझ्या माग ये. ही आज्ञा पाळली का त्याने? मी तुम्हाला सांगत आहे की कोणतीही आज्ञा असो, पाप म्हणजे देवाची आज्ञा मोडणे होय. ती आज्ञा कोणतीही असो, ती जुन्या करारातून येऊ द्या, ती नवीन करारामधून येऊ द्या. प्रियांनो, आज्ञाभंगाचा परिणाम पापाचा परिणाम मरण आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून आज या 2022 मध्ये आम्ही वाटचाल करीत असताना आम्हाला सावध होण्याची गरज आहे. कदाचित आम्ही सर्व आज्ञांचं पालन करत आहोत, परंतु जर कुठंतरी एक आज्ञा जरी आम्ही मोडत आहोत तर आम्हाला सावध होण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्त, मी तुम्हाला सांगितलं की पापाचं बळ नियमशास्त्र आणि आज्ञा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा नियमशास्त्राची पूर्तता आहे. त्याने या जगामध्ये येऊन सर्व आज्ञा पालन करून स्वतःला नम्र त्याने केलं, स्वतःला लीन त्याने केलं. प्रभू येशू ख्रिस्त हा नियमशास्त्राची पूर्तता आहे. आता तुमच्या लक्षात येईल की पाप जगात आलं, पापाचं बळ देवाची आज्ञा नियमशास्त्र होतं आणि मनुष्य त्या ठिकाणी उन्हा पडला. देवाने आपल्या पुत्राला पाठवलं आणि या पुत्राने नियमशास्त्राची पूर्तता त्याने केलेली आहे. आणि आज जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आहेत ते नियमशास्त्राच्या अधीन नाही. आज जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आहे, पापाचा परिणाम जो मरण, त्या मरणाच्या अधीन आम्ही नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी आहोत. तुम्हाला आणि मला जीवन आहे आणि सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, नियमशास्त्राची पूर्तता करण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पूर्तता केलेली आहे. आणि आज त्याच्याद्वारे, त्याच्यावरील विश्वासाने आम्हाला त्या नियमशास्त्राच्या बंधनातून किंवा ज्याचा परिणाम पाप, त्यातून आम्हाला आता त्याने सोडवलेलं आहे. जीवन त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. पापाचं बळ आम्ही पाहिलं. पापाकरिता कारणीभूत कोण, याकडे आपण लक्ष देऊया. पापाकरिता कारणीभूत कोण, कोणामुळं पाप या जगामध्ये आलं, या प्रश्नाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हा प्रश्न कोणी विचारला? मी तुम्हाला विचारतोय का? कोणामुळं पाप जगामध्ये आलं, पापाकरिता कारणीभूत कोण आहे, हा प्रश्न कोणी विचारला? पहिल्याने देवाने विचारला. बरोबर.
ज्यावेळेस देव त्यांना भेटण्याकरिता त्या बागेमध्ये आला आणि ते म्हणतात की आम्ही नग्न आहोत, देव म्हणतो की तुम्ही ते फळ खाल्लं का? ती पाप तुम्ही केलं का? ती आज्ञा तुम्ही मोडली काय? देवबापाने हा प्रश्न जो विचारला, आदाम म्हणतो की मला हवेने दिलं, हवा म्हणते की त्या सापाने मला भुरळ घातली. पाप जगामध्ये येण्याकरिता कोण कारणीभूत आहे? आदाम, हवा, साप, कोण यासाठी कारणीभूत आहे? आज हा प्रश्न मंडळीला मी विचारत आहे की पाप जगात येण्याकरिता कोण कारणीभूत आहे? काय उत्तर आहे मंडळीचं? सैतान. अजून कोण कारणीभूत आहे पाप जगात येण्याकरिता? आज्ञाभंग. कारणीभूत कोण आहे? आज्ञाभंग, पाप. परंतु कोण कारणीभूत आहे? कदाचित आदाम म्हणतील हवा, हवा म्हणतील अजून काही तुमचं उत्तर असेल. प्रियांनो, जगामध्ये जे पाप आलं त्याला मी स्वतः कारणीभूत आहे. सैतान आदाम हवेला म्हणेल, हवा आणखीन कोणाचं नाव सांगेल? पापाकरिता दुसरं कोणीही कारणीभूत नाही. पापाकरिता मी स्वतः कारणीभूत आहे. देवाने दिलेल्या निवड स्वातंत्र्याचा वापर करून जी निवड मी केली त्याकरिता मी स्वतः जबाबदार आहे. मी स्वतः त्यासाठी जबाबदार आहे. सैतान साप रूपाने हवेला फसवत होता, तिला भुरळ घालत होता, परंतु ते फळ खायचं की नाही हा अंतिम निर्णय हवेचा होता. हवेने ते खाल्लं, परंतु ज्यावेळेस हवा ते आदामाकडे घेऊन आली, हवेने जरी ते खाल्लं होतं परंतु आदामाने ते खावं की नाही याचा अंतिम निर्णय त्याच्या स्वतःचा होता. प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्याला मिळालेल्या निवड स्वातंत्र्याचा वापर करून जे निर्णय घेतो त्याकरिता आपण स्वतःच जबाबदार असतो. पाप जगात आलं त्यासाठी मी स्वतः कारणीभूत आहे. मी स्वतः त्यासाठी जबाबदार आहे. मी स्वतः त्यासाठी जबाबदार आहे. हवा सापाला म्हणू शकली असती की तू जे सगळं सांगतोय ते सगळं बरोबर आहे, परंतु मला ते खायचं नाही. करायचं की नाही हे आमच्यावरती अवलंबून आहे. मला व्यसनाधीन जीवन जगायचं की नाही हा माझा निर्णय आहे. मला बरेच जण म्हणतील काही होत नाही, चल एकदा दोनदा, परंतु ते व्यसन करायचं की नाही हा अंतिम निर्णय माझा आहे. पाप जे माझ्या जीवनामध्ये आहे ते करायचं की नाही अंतिम निर्णय माझा आहे. मोह तर असणार आहेत. सापाने मोह निर्माण केला, सैतानाने मोह निर्माण केला, भुरळ घातली, हे सगळं ठीक आहे, परंतु जबाबदार मी स्वतः आहे. कारण शेवटचा निर्णय माझा आहे की मी ते करायचं किंवा नाही करायचं. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आम्ही आमची पापे पदरी घेणारे असावेत. आम्ही ज्या ठिकाणी चुकलो, ज्या ठिकाणी आम्ही पडलो, ज्या ठिकाणी पाप आमच्या जीवनात आहे ते आम्ही पदरी घेणारे असावे. ते याच्यामुळं ते त्याच्यामुळं आम्ही एकमेकांवर लोटणारे असू नये. कारण ज्यावेळेस आम्ही एकमेकांकडे लोटत असतो आम्ही ते पदरी घेत नाही. जर आम्हाला पापांची क्षमा हवी आहे तर आम्हाला आमची पापे पदरी घेऊन त्यासाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या व्यसनासाठी, माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या पापासाठी मी स्वतः जबाबदार आहे. आता ते या 2022 मध्ये पुढं करायचं की नाही करायचं हा देखील माझाच निर्णय आहे. त्याबद्दल मी पापांची क्षमा मागावी, पश्चाताप करायचा की नाही करायचा हा देखील माझाच निर्णय असणार आहे. आणि जे काही निर्णय आम्ही घेणार आहोत त्याकरिता आम्ही स्वतः जबाबदार असणार आहोत. त्याचे चांगले वाईट जे काही परिणाम असतील त्यासाठी आम्ही स्वतः जबाबदार असणार आहोत. प्रियांनो, आणि म्हणून या 2022 मध्ये आम्ही वाटचाल करीत असताना
आम्ही हे लक्षात ठेवावं की आम्हाला काय करायचं आहे. पापाचं बळ नियमशास्त्र आहे. देवाचे आभार मानूया की नियमशास्त्राची पूर्तता येशू आहे, त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळालेलं आहे. पापाकरिता कारणीभूत मी स्वतः आहे. देवाने दिलेल्या त्या निवड स्वातंत्र्याचा वापर करून मी स्वतः त्या पापामध्ये पडलो होतो, परंतु येथून पुढे ते करायचं की नाही हा देखील माझ्या स्वतःचा निर्णय असणार आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, या 2022 मध्ये आम्ही वाटचाल करीत असताना आम्हाला केवळ आमच्या बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही. परमेश्वराचं वचन काय सांगतं नीतिसूत्रेमध्ये? तू केवळ आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको, तर आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. कुणाचा? परमेश्वर देईबापाचा. आणि म्हणून या 2022 मध्ये आम्ही वाटचाल करीत असताना आम्हाला आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहायचं नाही. आम्हाला माहिती आहे की बऱ्या वाईटाचं ज्ञान झाल्यानंतर बरं करण्यापेक्षा मनुष्य वाईट अधिक करत आलेला आहे. सैतानाने त्यांना सांगितलं की तुम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान येईल, तुम्ही देवा समान व्हाल, परंतु सैतानाने हे नाही सांगितलं की ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही चांगल्यापेक्षा बऱ्यापेक्षा वाईट जास्त कराल. मनुष्याच्या स्वभावाचा, मानवी विचारांचा हा अशक्तपणा आम्हाला दिसून येतो की आम्ही चांगल्यापेक्षा वाईट जे आहे ते अधिक करत असतो. पौल स्वतः याविषयी म्हणतो की जे मला चांगलं करावंसं वाटतं, पौलाला देखील याचा अनुभव त्याच्या जीवनात आहे. तो म्हणतो की मला जे चांगलं करावंसं वाटतं ते माझ्याकडून होत नाही, आणि जे मला करायचं नाही त्याच गोष्टी मी करतो. मी किती दुर्बल आणि किती कष्टी अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून प्रियांनो, या 2022 मध्ये आम्ही चालत असताना मला काय योग्य वाटतं, मला काय आवडतं, माझ्या दृष्टीने काय चांगलं आहे, यापेक्षा देवाला काय योग्य वाटतं, देवाला काय आवडतं, त्याच्या दृष्टीने काय चांगलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. हवेने ज्यावेळेस त्या फळाकडे पाहिलं ते तिला चांगलं दिसलं, मनोहर दिसलं, इष्ट दिसलं. तिला स्वतःला ते चांगलं दिसलं, मनोहर दिसलं, इष्ट दिसलं, आणि तिने ते खाल्लं. आम्हाला देखील पुष्कळदा चांगलं वाटतं, पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की नाही हेच योग्य आहे, हेच बरोबर आहे, हेच चांगलं आहे, परंतु ते करण्याच्या आधी प्रियांनो देवाच्या दृष्टीने ते कसं आहे ह्याचा विचार आम्हाला करायचा आहे. जे फळ हवेला चांगलं, मनोहर, इष्ट दिसत होतं, देवाला ते फळ खाण्याचा परिणाम दिसत होता. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की या संपूर्ण वर्षभरामध्ये आम्हाला देवाच्या दृष्टीने काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय उत्तम आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. जर आम्ही ते करतो तर निश्चित प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या व्यसनांवरती, सर्व प्रकारच्या पापांवरती मोठा विजय प्राप्त करू शकतो. तो येशू आमच्या जीवनामध्ये विजय देणारा आहे. त्या विजयासाठी त्याच्याकडे पहा, त्याच्यावरती अवलंबून राहा. परमेश्वर देवबाप तुम्हास याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकरिता आहे, आमच्या अंतःकरणात खोलवर ते रुजवूया. प्रभू देवबापा, तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. पापाची भयानकता आम्हाला माहित आहे प्रभू. काही हजार वर्ष पहिले त्या एदेन बागेमध्ये झालेलं पाप, आज्ञाभंग, ज्याचा परिणाम आजही आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो. प्रभू आमचं सहाय्य कर. आम्ही तुझे आभार मानतो की पाप, त्याचं बंधन, त्याची गुलामगिरी, ती मरण, त्यातून तू आम्हाला सोडवलेलं आहेस, बंधनमुक्त केलेलं आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. पवित्र देवबापा, तू आम्हाला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्या प्रकारे तू स्वतः निर्णय घेतो, ज्या प्रकारे तू स्वतः जे चांगलं ते करतो,
तुझे निर्णय तुझे स्वतःचे आहेत. तू आम्हाला तुझ्या समान बनवलेलं आहे, तुझ्या प्रतिरूपात तू आम्हाला बनवलेलं आहे आणि म्हणून ते निवड स्वातंत्र्य तू आम्हाला देखील दिलेलं आहे. परंतु पुष्कळदा त्या निवड स्वातंत्र्याद्वारे आम्ही चुकीचे निर्णय घेतो आणि मग त्याद्वारे आम्ही कष्टी आणि दुःखी होतो. प्रभू आमचं सहाय्य कर. आम्ही आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नये, तर प्रभू आमच्या सर्व मार्गात तुझा आदर करावा. तुझ्या दृष्टीने काय उत्तम योग्य ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रभू त्याकरिता सहाय्य कर. प्रभू त्याकरिता तू सहाय्य कर. आम्ही त्यासाठी स्वतःला तुझ्या अधीन करत आहोत. प्रभू या ठिकाणी जे तुझे लोक विजय प्राप्तीसाठी आज तुझ्याकडे पाहत आहे, त्यांना मोठा विजय तू दे आणि आशीर्वादित तू कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत तुझे मनापासून आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नको, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो.